गेल्या 2 दशकांमध्ये तरुण पिढी हा भाजपचा हक्काचा मतदार राहिलाय. मात्र नीट पेपरफुटीमुळे ही वोट बँक दुरावण्याची भीती भाजपला सतावू लागली आहे. त्यामुळे या जेनझीशी संवाद साधून त्यांना पुन्हा आपलंसं करण्याच्या खटपटीमध्ये भाजप आहे. आता संघानं देखील जेनझीकडे आपलं लक्ष वळवलं असून सरसंघचालक मोहन भागवत आता या तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. जंतर मंतरच्या जेनझी आंदोलनानं देशात प्रथमच एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा झाला. त्यानंतर आता या जेनझीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 12 वाजता इन्स्टा रीलमधून आपली मन की बात तरुणांना सांगायला सुरुवात केली आहे. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. भाजपच्या नेत्यांनीही तरुणांना कनेक्ट होण्यासाठी इंस्टाग्राम आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकही जेनझीची लिंगो शिकण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर मोहन भागवत येत्या 6 तारखेला मुंबईत जेन झी आणि जेन अल्फामधल्या तरुणांशी संवाद साधणार आहेत. देशभरातल्या 100हून अधिक शहरांमधल्या 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन या संस्थेमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. लाठीमार करण्यापूर्वी तरुणांशी संवाद साधायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. तर रोहित पवारांनी प्रशांत किशोर यांच्या विजयाचा संदर्भ देत बिहारला जाण्याचा खोचक सल्ला सरसंघचालकांना दिला. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे. हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे. हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनझीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू. हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे, ते जेनझी विसरणार नाही. हाय फ्रेंड्स, एकीकडे पंतप्रधान आणि सरसंघचालक जेनझी पर्यंत रीच आउट करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच वेळी संघात सरकार्यवाह अतुल लिमये यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झालाय. आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल. अतुल लिमये यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. तरुणांच्या जेन झीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदीशाही माणसं पेरलेली आहेत, त्यांची चमचे. जर या देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या लाखो मुलांना देशद्रोही म्हणत असाल, मग RSS हे देशद्रोही असं समजायचं का? यांना फंडिंग कुठून येते? उघड करावं RSSनी. आम्हाला कुठून परदेशातून फंडिंग येते, देशातून येते, किती आलेत? एक तर रजिस्ट्रेशन करत नाहीत, हिसाब देत नाहीत आणि लोकांना देशद्रोही ठरत चाललेत. कोण तो लिमये आहे त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आपण काय बोलतोय, तरुणांना देशद्रोही समजतोय. अरे जनाची नाही मनाची शरम ठेवा. लाखो लोक रस्त्यावर उतरतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवताय. मग RSS कोणती देशभक्ती झाली?
इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांच्या मागे धावत होते. 2014 असो किंवा 2019 किंवा मग 2024, फर्स्ट टाइम वोटर्स ही भाजपची कायमच ताकद राहिली आहे. मात्र जंतर मंतरच्या आंदोलनामुळे जेन झी भाजपपासून काही दुरावल्याचं चित्र निर्माण झालंय. संघ आणि भाजपच्या प्रयत्नांना आता किती यश येतंय आणि त्यांची लिंगो जेन झीला समजते का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.